कान्या आज कामच काढायचं. हो आला का रे? शिव्या शिव्या आला का भाई? दिसतं का बघ? आला ना तो बोलला. आला ना. चल त्यांना लय त्रास दिला याला बघू जा. कामच काढू त्याचा. गेला आता पाठी. 8, 7. काय रे इथे काय करताय यार तुम्ही? काय नाही सर, तुमचीच वाट बघत होतो. काय रे? काय नाही सर, ते तुम्ही शाळेतलं मारलं होतं ना आम्हाला, म्हटलं आता बघूच बुवा सरांना रस्त्यात आडू आणि म्हणजे विचारू सरांनी. काय माझी वाट बघत होते तुम्ही? हा काय रे? इस्माईल काय रे तू पण यांच्या सोबत इथंच? हो सर. काय रे गण्या हा दांडा कशासाठी? नाही हो सर, ते तुमच्यासाठी आणलं होतं सर. नाही सर, ते दांडा ते तुम्हालाच आणला होता सर. ते तुम्हाला शाळेत मारायला लय त्रास होतो ना, म्हटलं मग यानच मारत जा आम्हाला, तुमच्या हाताला लय त्रास होत असेल म्हणून. अरे पोरांनो, दांड्याची काही गरज नाही ना पोरांनो. तर तुम्ही काय जनावर आहेत का तुम्हाला एवढं दांड्याने मार देऊ? तर तुम्ही शिकावं, तुम्ही घडावं म्हणून मी तुम्हाला मार देतो ना. अरे काही गरज नाही, ठेवा तो बाजूला दांडा. उद्या हा इस्माईल मोठा अधिकारी झाला, IPS झाला, कलेक्टर झाला तर फायदा त्याचाच आहे. आई वडिलांचं नाव मोठं होईल, त्याचं नाव मोठं होईल, त्याच्यासोबत माझंही नाव मोठं होईल. किंवा शिक्षक कोण होता तुम्हाला, गुरुजी कोण होता, असं. बरोबर आहे सर तुमचं. तुम्हाला बोललो होतो की रे सर आपल्या हिताच हे करते. हा का गण्या, तुझा प्लॅन होता नाही? तू सुद्धा होता त्याच्यात, सरांना मारायचं होतं प्लॅन मध्ये. अरे आपल्या हिताचं हे करते ते सर, तुला जारावी असू दे असू दे, काय पाहिजे गण्या? हा तूच होणार आहे. अरे आपले सर आपले ते आपले सर हिताच बघते, आपल्या हिताचं बघता. असू दे असू दे, आपल्या हितासाठी करते ते. आपल्या उगाच उगा थोडंच मारते शाळेत. तूच होणार आहे कलेक्टर. असू दे असू दे. हरामखोरांनो असं आहे काय? आणा तो दांडा इकडं, आणा आणा. दांडा कोणी आणला होता? दांड्याने आणला होता सर. प्लॅन मध्ये शामिल कोण होतं? अरे